हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. इथे मी उद्या आहे लोकमान्य टिळक जयंती निमित्त मी माझ्या आरुषची स्पीच घेत होती आणि 3 लाईन्स त्याला लर्न करण्यासाठी सांगितलेले होते, पण तो करण्यासाठी खूप कंटाळा करत होता. जोपर्यंत मुलांकडनं आपण स्पीच खरंच ओरल करून घेत नाही त्याच्यानंतर मुलांना अभ्यास समजत नाही किंवा ओरल्समध्ये ते कंटाळा करतात. इथे सुद्धा माझा मुलगा खूप कंटाळा करत होता कशा पद्धतीप्रमाणे आपण लर्न करायचं, ओरल करायचं, पण इथे खरंच कंटाळा करून चालत नाही. तुम्ही ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ मदर आहात, तर खरंच मुलांची प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता त्याला 2दा-3दा तो रडला होता कारण की त्याची इच्छा नव्हती. त्याला फटका दिला, थोडा दम दिला, त्याच्यानंतर तो प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो. तुमचीच मुलं अशी करतात का? नक्कीच मला कमेंट्समध्ये पण तुम्ही सांगा. इथे तो ट्रायसुद्धा करत होता, बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण बोर झाल्याच्यानंतर तो बोलतो की मी आता ठेवतो, मला नाही करायचं आहे. बट ठीक आहे, पण मुलं जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाहीत ना तोपर्यंत त्यांना समजणार नाही की आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीप्रमाणे लर्न केलं पाहिजे, कशा पद्धतीप्रमाणे कॉन्फिडन्स येतो. आणि कॅमेऱ्याच्या समोर जेव्हा स्पीच कॉम्पिटिशन असतं स्कूलमध्ये, सॉन्ग कॉम्पिटिशन असतं, त्यावेळेला मुलं अशा पद्धतीप्रमाणे पार्टिसिपेट करतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीप्रमाणे बोलण्यासाठी मुलांना जमतं. आणि थोडी मुलं बोर होतात, पण खरंच कॉम्पिटिशन एकदा जर त्यांना लक्षात राहिले ना ते शब्द, तर त्यांना लर्न पण होतं आणि ओरलसुद्धा होतं. लर्नही करतात आणि कॉन्फिडन्स पण येतो. आणि अशा पद्धतीप्रमाणे मुलांचा जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर आपल्याला खरंच प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करून घेणार तेवढी मुलं चांगल्या पद्धतीप्रमाणे आपापल्या पद्धतीप्रमाणे प्रॅक्टिस करतात. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, नक्कीच मुलं चांगल्या पद्धतीप्रमाणे बोलतात. इथे तुम्ही बघू शकता तो थोडा बोलायला कंटाळा करत आहे, पण नक्कीच त्याचा पुढेसुद्धा कंटिन्यू पद्धतीप्रमाणे बोलतोय तो. हॅलो गाईज, हॅलो चॅनल. मी आहे आलू शिंदे. हॅलो गाईज, प्रतीक्षा आलू चॅनल. मी आहे आलू शिंदे. हॅपी लोकमान्य डे. He was born Chicago. He was a great freedom fighter. He was born in 23 July. Okay. Happy Lokmanya. Happy Lokmanya Day. Thank you.